नमस्कार, स्वागत है आपका एम न्यूज में। संकल्प मित्र मंडल मरोल द्वारा अक्षय तृतीया के अवसर पर शिव जयंती कार्यक्रम का भव्य आयोजन किया गया। यह कार्यक्रम इसलिए भी खास हो गया कि शिवसेना के विधायक मूर्जी पटेल काका का ये मैरिज एनिवर्सरी भी इसी जगह पे इसी दिन मनाई गई। इस आयोजन में अंधेरी पूर्व शिवसेना विधायक मूर्जी पटेल काका, नगर सेविका केशनबेन पटेल, महानगर पालिका के पूर्व प्रभाग समिति अध्यक्ष प्रकाश भाऊ मुसले सहित अंधेरी पूर्व के अनेक गणमान्य लोग उपस्थित थे। इस मंडल के अध्यक्ष उमेश सूर्यकांत राणे हैं। मंडल द्वारा राष्ट्रीय और स्थानिक त्योहारों आदि का आयोजन नियमित रूप से किया जाता है। इस अवसर पर उपस्थित अतिथियों का स्वागत सम्मान भी किया गया। आइए इस कार्यक्रम की एक झलक दिखाते हैं। देखिए हमारे संवाददाता की ये विशेष रिपोर्ट। आप वीडियो में देख सकते हैं कि स्थानिक नगर सेविका केशरबेन पटेल पूजा कर रही हैं और देखिए इस अवसर पर उपस्थित लोगों ने क्या कहा। भारत माता की। माइक माझ्या हातात दिलं देसाई साहेब। आज अक्षय तृतीयेच्या आणि शिवाजी जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। संकल्प मित्र मंडळ हा मरोळचे एक मोठं मंडळ असं मानलं जातं। मला वाटतं अंधेरीचं मंडळ मोठं आहे। उमेश राणेजी आणि सर्व टीमला मनापासून अभिनंदन देतो की असं छान कार्यक्रम आज तुम्ही इथे घडून आणलं। तुमच्यावर उपस्थित सर्वांचं नाव घ्यायला गेलं तुम्ही विसरून जाईल, खूप क्षमा करा मला। मान्यवर विश्वे साहेब मान्यवर बोलतात, आपण सगळं मान्यवर आहोत। देसाई साहेब जास्त आज बोलले नाही, पण माझ्या मनात जे खंत आहे हा प्रभाग क्रमांक 75 कधीतरी आपल्याला भरून काढायची आहे। याच्यासाठी आपण सर्वांनी उद्यापासून परत जोमाने कामाला लागायचंय। मी आमदार म्हणून मोहन साहेब कुठेही कमी पडणार नाही। उमेश राणेजी वाटेल तेवढं फंड हा मरोळसाठी आपण देऊ, पण मरोळला मरोळ बनवल्याशिवाय आपण सगळे शांत बसायचं नाही। कदमवाडीपासून दिल्लीपर्यंत आपली सरकार आहेत, मुंबई महापौर आपला आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले आहेत, मोदीजी आपले आहेत। कुठेही आपलं काम थांबणार नाही आणि मरोळसाठीचे निधी देशाचा वेगळी निधी आपण मरोळसाठी आणले। मरोळचे एकही गली किंवा एकही रोड आपण बाकी शिल्लक ठेवणार नाही, एकही सारे प्रोजेक्ट रखवू देणार नाही। खेळा साहेब लवकरच आपण साईबाबानगरचे नारळ फोडू, तुम्ही काळजी अजिबात करू नका। नक्की तुम्ही काळजी करू नका। मी बोलतो म्हणजे महाराष्ट्राचं सरकार बोलतो, लक्षात घ्या। आपण दमदारीने बोलतो तिकडे, तुम्ही ऐकतात ते। परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज जास्त भाषण तुम्हाला ऐकायचं नाही, गाणे ऐकायचे आपल्याला। लवकरच आपण गाण्याचे कार्यक्रम सुरू करू। मी स्वामीजींना विनंती करतो की आमच्या नेत्याचं भाषण रोज असते, पण गाणे कधी कधी ऐकायला भेटते। राणेताई बरोबर ना, गाणं ऐकायचे आज आपला, म्हणून आपण सगळे वाट बघतायत। मरोळ हा विभाग कुठेही मागे रेता कामा नाही, विकास पासून वंचित रेता कामा नाही। सर्व समाजाला एकत्र घेऊन मरोळचा विकास हा एकमेव देश आपल्या सर्वांचा असला पाहिजे आणि याच्यामध्ये महाराष्ट्राची सरकार कुठेही कमी पडू देणार नाही, एवढेच शब्द मी तुम्हाला देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, ये भारत के लिए दुर्भाग्य की बात है कि महिलाओं के साथ जो अन्याय हुआ है, जो विरोधी पक्ष ने बिल को नकारा है, उसके लिए महिलाओं में आक्रोश है। और 21 तारीख को मुंबई में महिला मोर्चा की ओर से लाखों महिलाओं रास्ता पे आएगी, उसका विरोध करेगी। आज जो ये संकल्प मित्र मंडल ने कार्यक्रम लिया है, मेरे मित्र उमेश राणे जी के नेतृत्व में उनकी पूरी कमेटी को मैं अभिनंदन देना चाहता हूँ। हमारे मरोल के सभी प्रमुख लोग आज यहाँ पे उपस्थित है और ये संकल्प मित्र मंडल ऐसे ही अच्छा काम सालों से करते आ रहा है और अंधेरी में सबसे बड़ा मंडल संकल्प मित्र मंडल है। मैं उनको शुभेच्छा देता हूँ। दूसरी बात ये कि
कुछ लोग जो है हिंदुत्ववादी संगठन, कुछ समाज सेवक लोग जो हैं हिंदुओं को एकत्रित कर रहे हैं, वहीं कुछ लोग दलित और सवर्ण का मुद्दा बना करके जगह जगह पे उपद्रव कर रहे हैं। इसके बारे में क्या कहना चाहेंगे? अंधेरे में हम सभी समाज एक साथ है, ऐसा यहाँ कोई समाज में मतभेद हम नहीं रखते हैं। हम सब एक साथ है और हमें अंधेरी करें तो हमारे त्याच्यानंतर दोघजण पंचायत समितीचे शाखा क्रमांक 65 चे अध्यक्ष आयुष्यमान प्रवीण कासारेजी यांना मी विनंती करतो आपणही इथे स्थान करावे. अनेक मान्यवर आलेले आहेत परंतु स्टेजवरची असलेली लिमिटेड जागा पाहून आपण थोडक्यामध्ये आवडतं घेणार आहोत आणि जे सन्माननीय आमचे नेते आणि मित्र जे आलेले आहेत खाली बसलेले आहेत त्यांचे देखील आम्ही इथे शब्दसुंदांनी स्वागत करत आहोत. आज आपल्या सर्वांना माहिती आहे इथे महापौर मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे येणार होत्या. आता आपल्याला बातमी आली आहे, काकांनी सांगितलेलं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्रामध्ये स्त्री हक्काचं जे बिल मांडलं आलं होतं ते विरोधकांनी पास होऊ दिले नाही आणि त्याच्या बद्दल संपूर्ण देशभरामध्ये महिला समाजामध्ये महिलांमध्ये मोठा आक्रोश आहे आणि हा आक्रोश हा 21 तारखेला मोठ्या मोर्चाच्या रूपामध्ये रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी मोठा मोर्चा 21 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे आणि अचानक देवेंद्रजींनी मीटिंग त्यासाठी बोलवल्यामुळे आपल्या महापौर पार्ल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि त्यांना मीटिंगचा निरोप मिळतात तिकडनं त्या परतल्या. त्याच्यामुळे आज त्या इथे येऊ शकले नाहीत. परंतु आपले सन्माननीय आमदार, आपले सन्माननीय प्रभाग समिती अध्यक्ष, आपल्या लाडक्या नगरसेविका सौ केशवबेन पटेल म्हणजे आपल्या काकी, त्याचबरोबर आपले देसाई साहेब, खेदाई साहेब, रोहन सावंत, आपले पांडुरंग चव्हाण, आपले प्रवीण कासारे, नरेंद्र मोरे, भारतीय जनता पार्टीचे आमचे मंडळाचे अंधेरी मंडळाचे अध्यक्ष रुपेश दांडेकर, वार्ड 80चे वार्ड अध्यक्ष किशोर धोत्रे, वार्ड 75चे वार्ड अध्यक्ष ॲडव्होकेट अमित ससाने हे देखील इथे आलेले आहेत आणि अनेक मान्यवर इथे आलेले आहेत. संतोष पवार आलेले आहेत. अनेक जणांची नावं माझ्या नजर चुकीत किंवा बोलण्याचा नादात जर का राहून गेली तर आपण मला क्षमा कराल याची मला विश्वास आहे. आणि आपल्याला माहिती आहे की गेले काही वर्ष शिवजयंतीच्या तारखेच्या वादामुळे कोणी 19 तारखेला शिवजयंती करायला लागलं, कोणी तिथीप्रमाणे शिवजयंती करायला लागलं आणि त्याच्यामुळे शिवजयंतीचा तो एक जल्लोष होता, जो एक जोश होता. एक 20 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवजयंती होत होती त्याचं स्वरूप बदललं. कारण ज्या वेळेला शिवजयंती या साजऱ्या केल्या जातात त्याच वेळेला नेमकी 10वी 12वीची परीक्षा असते, शालांत परीक्षा असतात आणि त्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम, स्टेज प्रोग्राम, मोठ्या मिरवणुका ह्या सगळ्यांवर पाबंदी आली. सर्व कार्यक्रम शॉर्टकटमध्ये घेतले जाऊ लागले आणि मला माहिती आहे माझ्या बालपणापासून किंवा आज आम्ही ज्या पद्धतीचे खेळ घेतले, चमचागोटी स्पर्धा, कांदे बटाटे स्पर्धा, मडके फोडणी स्पर्धा, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, महिलांच्या संगीत खुर्ची, अशा अनेक स्पर्धा त्यावेळेला होत होत्या. स्टेजवर मोठे मोठे प्रोग्राम होत होते. आम्ही मंडळातर्फे 3-3 अंकाची ऐतिहासिक नाटकं सुद्धा बसवत होतो. परंतु या तारखांच्या वादामध्ये ही सगळी जी मजा होती, हा सगळा जो जल्लोष होता हा कुठेतरी लयाला गेला आणि म्हणून आम्ही यावर्षी विचार केला काका अशोकजी, आम्ही यावेळेला विचार केला की पारंपरिक शिवजयंती जी अक्षय तृतीयेला आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरी होते आणि जी आम्ही पहिल्यांदा करत होतो ती शिवजयंती यावेळेला आपण करूया. अनेकांना प्रश्न पडला की अरे यावेळेला तुम्ही शिवजयंती केली नाही का? आम्ही एक बोर्ड लावून ठेवला
आम्ही बोलला की आम्ही पारंपरिक शिवजयंती करणार आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी करणार आणि आम्ही त्याप्रमाणे आज शिवजयंती केली. शाळाच्या परीक्षा संपलेल्या आहेत, 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, अक्षय तृतीयेची सुट्टी आहे, त्यामुळे एक वेगळा उत्साह इथे होता. मुलांच्या स्पर्धा झाल्या, मुलं अतिशय आनंदाने स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांची सुद्धा आता बक्षीस समारंभाचा त्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही परत एकदा काका अशोकजी आम्ही परत एकदा पारंपरिक शिवजयंती करून परत ती जी शान होती शिवजयंतीची ती परत आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढे आम्ही अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करणार आहोत. आणि याच्या शिवजयंतीला एक गोड आणि एक खूप आनंदाचा एक क्षण देखील ऑटोमॅटिक म्हणजे आज अक्षय तृतीया तर आहे, तो अतिशय 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. पण आमच्यासाठी आनंदाची एक गोष्ट अचानक आम्हाला आज कळली. आपल्या लाडक्या काका आणि आपल्या लाडक्या काकी यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. अक्षय तृतीयेच्या ह्या आनंदात पारंपरिक शिवजयंतीच्या आनंदामध्ये आपल्याला हा एक आनंद आज साजरा करण्याचा मौका मिळाला. ही प्रकाशजी म्हणतात की लेटेस्ट न्यूज आहे. काकांना मी आज सकाळी फोन केला आणि अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणल्या. तर काका बोलले की आज मेरे शादी का जन्मदिन भी है, वो भी शुभेच्छा हो. तर अशा पद्धतीने ती आनंदाची बातमी कळली. म्हणून आम्ही हा आनंदाचा क्षण सोडणार नाही, याचा आम्ही पुरेपूर फायदा उचलणार आणि म्हणून आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. लगेच आपले कार्यकर्ते इथे एक टेबल मांडतील, त्याच्यावर एक केक येईल आणि काका काकींच्या वतीने आम्ही त्यांचा हा केक कटिंग करू, सर्वांचं तोंड गोड करू. त्याच्यानंतर सगळ्यांचे 2 शब्द होतील, काका काकींना शुभेच्छा होतील, शिवजयंतीपर भाषणं होतील आणि ते झाल्यानंतर आपले मान्यवर गेल्यानंतर परत आपला हा स्टेज प्रोग्राम पुढे सुरू राहील. तर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहे. उमेश राणे या आपल्या लाडक्या नगरसेविका आपल्या काकी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. सेक्रेटरी सुधीर गडशी हे आपले प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश भाऊ मुसे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर मंडळाचे उपसेक्रेटरी स्वप्नील शहापूरकर हे अशोक देसाई साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर राजेश आंबेडकर हे रोहन सावंत यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर निकेतन सावंतांना विनंती करेल सुभाष साहेबांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. महेश घाट विनंती करतो की आपल्या पांडुरंग प्रवास साहेब यांचं स्वागत करते. त्यानंतर महेश घाट जयवंत पवार मंडळाचे खजिनदार याला मी विनंती करतो समिती येऊन आमचे मित्र प्रवीण कासारे यांचं स्वागत करतील. मी विनंती करेन वाराचे ॲडव्होकेट अमित ससाने यांनी मोठ्या ऐकून येऊन आपला भाग सुधारावा. आमचे मित्र अंतरी मंडळाचे अध्यक्ष रुपये कादेकर यांनी मोठ्या ऐके मंचावर येऊन आपला मान स्वीकारावा. किशोर गोडसे वार्ड 80चे वार्ड अध्यक्ष यांनाही विनंती करून आपला मान स्वीकारावा.
अध्यक्ष कैलास केळकर यांना मी विनंती करेन त्यांनी ते येऊन आपला मान स्वीकारावा. याचबरोबर सातारमधनं आमचे सुनील परब व मंगेश परब आणि त्यांच्या मंडळाचे पदाधिकारी आलेले आहेत. आपल्या आमच्यासोबत पुष्पगुच्छ देणार आहेत. त्यांना विनंती करेन त्यांनी ते येऊन आपला मंडळाच्या महामंत्री श्रीमती पुष्पा वेगळे यांना मी विनंती करेन त्यांनी ते येऊन आपला मान स्वीकारावा. महिला कार्यकर्त्या रेश्मा कदम यांनी येऊन पुष्पा वेगळे यांना शुभांगी कदम यांनी ते आपल्या मंडळाच्या महामंत्री श्री संतोष पवार हे आमचे आता भाजपमध्ये आलेले नवीन मित्र त्यांना मी विनंती करेन त्यांनी इथे येऊन आपला मान स्वीकारावा. रोजे साहेब आणि आपले भरत शिंदे यांना मी विनंती करतो की कृपया इथे येऊन मंडळातर्फे आमचा छोटासा मान स्वीकारा. भावे यांना मी विनंती करतो त्यांनी इथे येऊन मंडळाचे अध्यक्ष यश चव्हाण या पूजा विषय आलेले त्यांनी विनंती केली त्यांनी इगोराला मांडून गणपती आले